तुझे मित्र, तुझी टीम, तुझी माणसं, तुझी नाती सगळंच मागे सोडावं लागेल. अगदी तारिणी नावाची तुझी ओळख सुद्धा. सर म्हणजे हे मिशन सोलो असेल. तुझ्या टीमचा देखील यात सहभाग नसेल. त्यांना याबद्दल काहीही माहीत नसेल. ना तुझ्या घरच्यांना. सगळं सोडून तुला या ऑपरेशनसाठी निघावं लागेल. सो थिंक अबाउट इट. तारिणी, आता निर्णय तुझा असेल. मग तुझा निर्णय? कळलं मला. शेवटच्या श्वासापर्यंत इमाने इतबारे काम करत कर्तव्यात झोकून देणारा हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंची मुलगी असतो. तू तुझ्या कर्तव्यापासून मागे नाही हटणार. तुझ्या या निर्णयाचा आदर आहे मला. पण या सगळ्यातलं कोणाला काहीही कळता कामा नये. जे मॅम पासून आपल्या टीम पर्यंत कोणालाच नाही. कोणाला काहीच नाही कळणार. कधी निघतेस? सॉरी, ते अंडर कव्हर एजंट असण्याचा पहिला नियम. आपल्या आयडेंटिटीबद्दल, आपल्या मिशनबद्दल कोणाला काहीच कळता कामा नये. आणि मला माहिती आहे तू तुझे वर्क एथिक्स नाही तोडणार. तू तुझ्या कर्तव्यापासून मागे नाही हटणार. तारिणी, आता निर्णय संपूर्णपणे तुझा आहे. 2 दिवस आहेत तुझ्याकडे. त्यानंतर तू मिशनसाठी जायला निघशील. परत येशील की नाही याची काहीच शाश्वती नाही. प्रश्न आयुष्याचा आहे. पण आपलं आयुष्य देशासाठी खर्ची करण्याची संधी सगळ्यांनाच नाही मिळत. आणि ती संधी तुला मिळाली आहे. आत्तापर्यंत तू देशातल्या आतल्या शत्रूंचा नायनाट केलास. आता देशाबाहेरचे शत्रू संपवण्याची संधी तुला मिळते. आता तू ठरवायचंस की ऑपरेशन तिरंगाचा भाग तुला व्हायचा आहे की नाही. जय हिंद. जय हिंद सर. अभिमान वाटेल एका आईला. दुसऱ्या आईची सेवा करण्यासाठी तिची लेक जाते. बॉस, तू नेहमी म्हणतेस ना, देशासाठी जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने जगणं असतं. मला खरंच तुझ्या या निर्णयाचा ना खूप अभिमान वाटतो. आणि तुला फक्त कारखानी सरांनी नाही तर या देशाने निवडलंय. पण इकडच्या कर्तव्यांचं काय? आपल्या पूजेचं उद्यापन आहे, काव्याचं लग्न आहे, त्याची सगळी तयारी करायची. देशासाठीचं कर्तव्य करताना एक मुलगी म्हणून आणि एक सून म्हणून मी माझ्या कर्तव्यात कमी नको पडायला. आता तू निवड केलीयस तर खांडेकरांचा मुलगा म्हणून आणि बेलसरेंचा जावई म्हणून इकडची सगळी जबाबदारी माझी. एकीकडे आपल्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणं आणि दुसरीकडे घरातली सगळी जबाबदारी पार पाडणं. हे एक नवरा म्हणून आणि एक कलीग म्हणून मी नक्की पूर्ण करेन. पण आता तू मागे हटायचं नाही. नाही हटणार. आता मी लढणार.
कारण या घरासोबत देशाला सुद्धा सांभाळायचं ठरलंय. ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर. जी व्यक्ती ध्येयाच्या जवळ पोहोचत असताना तुला थांबवत असेल, काळजी दाखवून मागे यायला सांगत असेल, ती व्यक्ती अधिक घातक असेल. मोठी सून म्हणून तू पूजा केली आहेस. ब्रह्ममुहूर्तावर समयींची पूजा करायची आणि दिवे लावायचे. या दिवसात तू फक्त दूध आणि फलाहार करायचा. या पूजेत खंड अजिबात येता कामा नये. तो जर आला तर कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं. तुझी टीम, तुझी माणसं, तुझी नाती सगळंच मागे सोडावं लागेल. अगदी तारिणी नावाची तुझी ओळख सुद्धा. बॉस इकडे ते आग लागली ती. पाणी थांब 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 थांब. सॉरी सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. एवढा कसला विचार करतेस तू? हे बघ, मला कळतंय देशाची एवढी मोठी जबाबदारी आहे. त्यात घरची जबाबदारी मागे टाकून जाताना तुझा जीव वरखाली होणं अगदी साहजिक आहे. मी समजू शकतो. पण हे सगळं नीट होईल ना? सगळं नीट होईल. तू प्लीज काळजी करू नकोस. आणि काही दिवसांचा प्रश्न आहे ना फक्त. तुझं हे मिशन पूर्ण झाल्यानंतर तू जेव्हा परत येशील तर एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार असशील ना? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. त्यानंतर तू मिशनसाठी जायला निघशील. परत येशील की नाही याची काहीच शाश्वती नाही. आणि देवाकडे जर तुला काही मागायचं असेल ना तर देवाला सांग, मी माझ्या नवऱ्याला जे काही शिकवलंय ते त्याला नीट जमू दे. या घरचा मुलगा म्हणून आणि त्या घरचा जावई म्हणून सगळे कर्तव्य नीट पार पाडू दे. ही माझी बॉस आहे. आणि बॉस, तू माझ्या सोबत असल्यावर ना मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही आहे. आणि आता काव्याच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना, आणि मुहूर्तापर्यंत तू येशीलच.